हॅलो गाईस, कशा आहे तुम्ही? आज मी जरा लास्ट टाईम पण बोललेली आहे, KYC कंपल्सरी करा. कस्टमर कॉन्टॅक्ट बँकमध्ये म्हणजे तुमची दररोज पाहिजे. तुम्ही बँकमध्ये ट्रान्झॅक्शन जास्ती नाही तर 2 महिन्यात 3 महिन्यात येऊन, जास्ती नाही तर 500 टाका आणि 2-3 दिवसच 500 काढा. दररोज ट्रान्झॅक्शन केलं तर भरपूर चांगले आहे. पर आता अशी वेकेशन आहे, सगळ्या पेरेंट्स काय करतात, मुलांना सुट्टी भेटलं आहे, गावी जायला तिकीट सगळं रेडी आहे. नंतर आठवण येते, हां बँकमध्ये थोडा पैसा आहे, खर्चाला पाहिजे, आपण जाऊन काढूया. बँकमध्ये येऊन चेक भरून देतात. चेक काउंटरमध्ये पास होऊन त्या टाईम सेकंड ऑफिसरच्या टेबलमध्ये येतात, तेव्हा अकाउंट डॉर्मेंट आहे. अकाउंट डॉर्मेंट बोलले की कस्टमर जरा रागवतात. म्हणजे काय आहे तुम्ही, मी 6 महिन्याचे पुढे येऊन पैसा टाकलेला आहे. बरोबर आहे, तुम्ही 6 महिन्यामध्ये पैसा टाकलेला आहे आणि पैसा काढायची पण गरज आहे. खाली एक क्रेडिट नाही चालणार, डेबिट पण पाहिजे, क्रेडिट पण पाहिजे. म्हणजे पैसा काढायचा आणि पैसा ठेवायचं. आणि डॉर्मेंट ॲक्टिव्ह करायला तुम्हाला काय पूर्ण KYC पाहिजे. तेव्हा आधार कार्ड, पॅन कार्ड, ओरिजिनल झेरॉक्स अँड फोटो हे सगळं तुमच्या सोबत नसतात. परत तुम्ही घरी जाऊन सगळं पेपर घेऊन येतात. आत्ता काय, पहिला आधार पॅन दिले की संपले. आत्ता नाही, आधार व्हेरिफिकेशनमध्ये आधार OTP पाहिजे, मोबाईल व्हेरिफिकेशन पाहिजे तुमच्याकडे. मेल ID असले की मेल IDचे पण व्हेरिफिकेशन पाहिजे. काय माहिती आहे, मेल IDमध्ये खूप म्हणजे स्मॉल लेटरमध्ये लिहितात कस्टमर, ते कधी स्टाफला कळत नाही, ते रॉंग फीड होते. नंतर मेल अजून कोणाला जातात. म्हणून जरा लक्ष ठेवा. तुम्ही जेव्हा गरज असताना बँकमध्ये आले, अकाउंट डॉर्मेंट झाला, तुम्हाला त्रास होते. आणि तो कमीत कमी 2-3 दिवस लागतात. परवा एक सिनियर सिटीजन आले, 5,000 विड्रॉल. मी बोलली अकाउंट डॉर्मेंट आहे. त्यांना एवढा राग आलेला आहे, काय बोलले नाही, रागावूनमध्ये चेक घेऊन रिटर्न गेले आणि त्यांना परत अकाउंट ॲक्टिव्ह करायला 3-4 दिवस लागले. कोणाकोणाचे आहे ना, आधार कार्डमध्ये मोबाईल नंबर अजून एंटर्ड नाही आहे. मोबाईल नंबर नाहीमुळे कोणाची मोबाईल नंबर आत्ता ते आधार कार्डचे बंद आहे. परत तुम्ही पोस्ट ऑफिसला गेले, कमीत कमी 1 आठवडा लागतात. पोस्ट ऑफिसचे काम म्हणजे ते अपडेशन करून तुम्हाला OTP यायला मिनिमम 1 वीक. तुम्ही दुसरे दिवस गावी जाणार, पैसा बँकमध्ये आहे, काय करणार? हे सगळा त्रास नको म्हणून तुम्ही तुमच्या कुठे पण बँकमध्ये खाता आहे तिकडे जाऊन जरा 500 रुपये काढा आणि टाका. आणि KYC म्हणजे नो युअर कस्टमर. KYC नो युअर कस्टमर. कस्टमरचे सगळं अपडेशन पाहिजे, ॲड्रेस, मोबाईल नंबर काय, आता ऑनलाईन ट्रान्झॅक्शन भरपूर होतात, त्याच्यामध्ये काय रॉंग एंट्री सगळं झालं की तुरंत तुम्हाला मेसेज येणार. तेव्हा तुम्हाला माहिती पडेल, हां माझ्या बँकाच्या खात्यामध्ये काहीतरी झालं आहे. आणि KYCचे मेसेज गेले तर पण कस्टमर घेऊन येतात, हे काय आलेलं बघा म्हणून मी बोलते, लक्षात ठेवा. बँकमध्ये दर 3 महिन्यामध्ये जाऊन 500 टाका आणि काढा. जास्ती ट्रान्झॅक्शन करा आणि तुमच्या बँकेचे अकाउंटमध्ये सेफ्टी ठेवा. आणि बाकी कोणी OTP विचारले की अजिबात देऊ नका. आणि काहीही मेसेज आला ना, एक सिंगल लाईन पण आले ना, बँकमध्ये या, तिकडे रिप्लाय करायला जाऊ नका. एवढंच मी गेले टाईम पण तुम्हाला सांगितलं आहे मराठीमध्ये. म्हणजे मी आता काम मुंबईला करते, आमची कर्मभूमी आहे मुंबईमध्ये आम्ही काम करताना मराठी आता कंपल्सरी आहे. माझ्या मराठीमध्ये चुकी असेल, कारण मी घरी माझं एक मेड आहे, ती महाराष्ट्रीयन आहे, तिच्यासोबत मी मराठी स्टाफ आहे त्यांच्यासोबत थोडं बोलते. कस्टमरसोबत म्हणजे माझं मदर टंग तुळू आहे, तरी पण मला मराठी येते. काय चुकी असले की माफ करा. आणि KYC करून अकाउंट सेफ ठेवा आणि बँक ट्रान्झॅक्शन जास्तीत जास्त करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम.